साई समृद्धी मानिवली संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। या आयोजनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। वेलकम साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। गोलंदाजीसाठी गोलंदाज अर्जुन तयार झालेला आपण पाहू शकाल। त्याचबरोबर फलंदाज रणजित आणि त्याच्या साथीने चंदू गोंधळी अर्थात गोट्या ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेली आहे। राजू मॅन ऑफ द मॅच न काढताना कॉमेंटेटर कसं काय उठतो अनाउन्समेंट न करता? लाईट नव्हती का? मग ठीक आहे, चल। कोण आहे? देऊ घ्या आता, मध्ये नको, आता 3 वर होऊ द्या। सामन्याला सुरुवात झालेली आपण पाहू शकाल। पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, त्यावेळेस त्यावर पूल करण्याचा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रणजित याने खरं तर पूल करण्याचा प्रयत्न केला आणि मिसटायमिंग फटका दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे। सुरुवात गोलंदाज अर्जुन करतायत। अर्जुन अलीकडच्या काळामध्ये मराठवाडा संघाची एक अत्यंत मोठी महत्वाची जबाबदारी पार करतायत। बोलले होते सुरू ठेवा आतमध्ये। स्क्वेअर ऑफ द विकेट इथे कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फॉरवर्ड पॉइंटला उपस्थित होते, झेल दरम्यान इकडे टिपता आला नाही आणि याचबरोबर ह्या 2 धावा दरम्यान आलेले आपण पाहिलेले आहे। कोणत्याही खरं तर इनिंगची सुरुवात करत असताना सुरुवातीला फलंदाज थोडे अडखळत असतात। या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर राहुल की ज्याच्या बॅट मधून 27 धावांचं योगदान आलेले, राहुल विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा आणि सामनावीरासाठीची बक्षिसे इकडे स्वीकारा। समोरच्या दिशेने फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वाढून फेकी होईल। जितू धुमाळ आपणास विनंती, आपण राहुल याच्यासाठी सामनावीराची बक्षिसं इथे वितरित करायची आहेत। या राहुल आपणास विनंती आहे, वेळेचा अपव्यय करू नका, लवकरात लवकर आपण सामनावीराची बक्षिसं स्वीकारण्यासाठी या। यावेळेस पूल केलेला आहे, खेचून मारल्या, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार, मिळाल्या धावा 4। चंदू गोंधळी यांचा आविष्कार हा चौकार। मध्ये धावपल करून धावा जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहिलेले आहेत 8। क्रमांक 2 साठी इथे गोलंदाज बदललेला आपण पाहू शकाल आणि नयन येत आहेत क्रमांक 2 साठी गोलंदाज।
स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चंदू गोंधळी. अत्यंत चांगला फटका या अगोदरच्या षटकामध्ये चंदूच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. खेचून मारला होता पुलचा फटका. आणि तसंही चेंडू अलीकडच्या काळामध्ये फार चांगली फलंदाजी करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. गेली अनेक वर्षापासून आपल्या संघाची मदार कमान आपल्या खांद्यावर घेत चालणारा हा खेळाडू. स्विच केलेला आहे. याच बरोबर चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे फरार होत असलेला आपण पाहू शकाल. आणखी एक चौकार आलेला आहे. चांगली लय मिळालेली आहे फलंदाज चंदू गोंधळी यांना. आणि नवीन आलेला गोलंदाज या अगोदर त्या सामन्यातील सामनावीर खेळाडू त्याला इथे सामनावीरची बक्षिसं दिली जात आहेत. जितूजी धुमाळे यांच्या वतीने सामनावीराची ही बक्षिसं इथे वितरित केली जात आहेत. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडलेलं आहे? पॅडमध्ये ठेवलेल्या चेंडूला मनगटी ताकदीचा वापर करत असताना खरं तर इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्लेस केलेला आहे आणि हा षटकार मिळालेला आहे. तर ते आहेत 18 अर्थात 18. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य देणं गरजेचं असेल कारण निर्धारित 5 षटकांचा सामना 25 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. अशातच सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये बोल्ड करणं अत्यंत महत्वाचं आहे. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू दरम्यान पंच आमच्याकडे वाहत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की शफल नो दिला जाणार नाही. म्हणजे जर तुम्ही शफल झालात की ती जी सॉरी वाईड दिला जाणार नाही तर ती जी वाईडची रेषा आहे ती दुसरी बनते. तर या स्पर्धेमध्ये तो नियम नाही. म्हणजे तुम्ही जरी शफल झालात तरी ती जी गाईडलाईन आहे ट्रिम लाईन आहे तीच राहणार आहे. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमकता धारण करत असताना फलंदाज चंदू गोंधळी याला आपण बघत आहोत. आणि आणखी एक मोठा प्रहार चंडू अर्थात गोट्याचा हा षटकार. 25 धावा याचबरोबर इथे जोडलेल्या आपण पाहू शकाल. नयनच्या वतीने हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अर्जुनने अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती. चांगली लाईन आणि लेंथ अंजीरच्या वतीने पण पाहिली होती. परंतु इथे थोडी अतिप्रयोगशीलता गोलंदाज नयन करतायत आणि त्यांच्या विरोधात फलंदाजही चांगली फलंदाजी करतोय. इथे पुन्हा एकदा समोर ठेवला क्रॅकिंग ऑनड्राईव्हचा फटका दरम्यान आपण पाहतो अर्जुनकडे चेंडू जातोय. इथे क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण झाल्या. बिर्याणी होते काय नाही तर चपाती भाजी माग. हा ते काय नको. 28 धावा धावपलकर असताना पंच आमच्याकडे वळत आहेत. यावेळेस खरं तर इथे हा चेंडू वाईड होता. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त एक धाव धावपलकर जोडली जाईल आणि एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 29 अर्थात 29. चांगले खेळले दोन्ही फलंदाज. रणजितने ही अँकरिंग रोल प्ले केलेला आहे. परंतु डॉमिनेटिंग पार्टनरचा जर आपण विचार केला तर चंदू मैदानाच्या आतमध्ये डॉमिनेट करतो आहे ही इनिंग. 2 चौकार 2 षटकार त्याचे आपण पाहिलेत. खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाज रणजितचा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूफळीचा संपर्क आला नाही. 2 षटकं संपली ज्यामध्ये धावा पाहिलेल्या आहेत तर त्या आहेत 29 आणि एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाही. 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा अवधी इथे वापरला गेलेला आहे. त्यामुळे विनंती असेल कर्णधार अर्जुन आपण लगेचच क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करायचं आहे.
ह्या क्रिकेटिंग कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आयोजकांनी फार चांगली मेहनत घेतलेली आहे. ही स्पर्धा 2 कॅमेरांसहित इथे लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर अर्थात 10 क्रिक यांच्या वतीने ही स्पर्धा इथे थेट प्रक्षेपित केली जाते. आणि अर्जुन सेकंड स्पेलमध्ये आलेले खरं तर आपण पाहू शकाल. प्रेक्षकांसाठी फार चांगले इथे प्रेक्षक गॅलरीज तयार केल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर शामियाने उभारले गेलेले आहेत आणि तिकडे प्रेक्षक वर्ग उभे राहत असताना खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि गोलाकार मैदाने, कोणतेही ऑब्स्टॅकल्स या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. खरं तर काही वर्षांपूर्वी या एका स्पर्धेमध्ये समालोचनात आले असताना या मैदानामध्ये मातीची पिच असायची, विकेट असायची की जी अत्यंत दर्जेदार आणि चांगली बनवली जायची. परंतु अलीकडे पावसाळी क्रिकेटलाही दुजोरा मिळावा किंवा पावसाळी क्रिकेटही सुरू राहावं यासाठी कोरावळेकर ग्रामस्थांनी विचार करत असताना इथे सिमेंटची परमनंट पिच बनवलेली आहे, विकेट बनवलेली आहे आणि ती सुद्धा अत्यंत चांगली आहे. आणि या मैदानावर ज्या वेळेस स्पर्धांचं आयोजन होतं त्यावेळेस खरं तर अत्यंत चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. इथे क्षेत्ररक्षणाची रचना करत असताना काही अडचणी आहेत, कारण अपूर्व मनुष्यबळ असं आपण म्हणूया. कारण क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे 11 खेळाडू असणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु काही खेळाडू कमी आहेत आणि त्याच गोष्टीला इथे निर्देशित करत असताना पंचांबरोबर फलंदाज वारंवार संवाद साधतायत. पंचांचा अधिकृत जर इशारा काही आला तर त्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे आयोजक खरं तर पेनल्टीच्या बाबतीत विचार करतील. तसंही 12वे प्रतिनिधी नाही आहेत, त्यामुळे त्याही गोष्टीकडे आम्ही इकडे बघणार आहोत. आणि दोन्हीही संघांचे 12वे प्रतिनिधी उपस्थित नाही आहेत आणि त्यामुळे त्याही गोष्टीचा विचार केला जाईल. जर्सी नाही ना, 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावपल. फटका अत्यंत चांगला आहे. पायांमधून आणखी एकदा लॉफ्ट केला, उडवला, पुन्हा एकदा मनगटाची तीच ताकद आणि तोच परिणाम मैदानाच्या आतमध्ये. चेंडू गोंधळी याला थांबवणं इथे आता अशक्य बनत चाललेलं आहे. धावपलक अत्यंत द्रुत वेगाने पुढे गेलं. एकूण धावा 35 अर्थात 35. चांगला अंतर मिळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चंदू यांना तुम्ही गोलंदाजी करत असताना तुम्हाला अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागेल. म्हणजे चंदूला जर तुम्ही चेंडू समोर ठेवला तर या पद्धतीने तो लॉफ्ट हिट फटके खेळतो. त्याचबरोबर चंदूसाठी तुम्ही यॉर्करचा वापर केला तर त्याच्याकडे स्वीपचा फटका आहे. त्याचबरोबर रिव्हर्स आणि दुधारी चालवणारी तलवार सुद्धा त्याच्याकडे आहे. आणि आखूट टप्प्याच्या चेंडूला तर पूल आणि हुकचे फटके चांगलेच खेळतोय. त्यामुळे गोलंदाजासाठी प्रत्येक पाऊल इथे शहाणपणाचा आणि काळजीपूर्वक टाकणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अर्जुन. उजवेष्टीच्या बाहेर जाणं त्याने पसंत केलं. फलंदाजाच्या रीच पासून बाजूला ठेवणं असा हा विचार गोलंदाज नेहमी करत असतात ज्यावेळेस त्यांच्या विरोधात आक्रमकता येत असते. ज्या फटक्याची मी चर्चा करत होतो तोच फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न चंदू याने केला जरूर, परंतु इथे चेंडूबाईचा संपर्क आला नव्हता. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता आणि त्याचमुळे जी उसळी अपेक्षित होती फलंदाजाला त्या उसळीने चेंडू दरम्यान आलेला आपण पाहिला नव्हता. फलंदाजी चांगली भरलेली आहे चेंडूची आणि त्याचबरोबर जबाबदारी घेतोय. ही जबाबदारी तुम्हाला घेता आली पाहिजे. कधी कधी फलंदाज म्हणून तुम्हाला स्टार्ट चांगला मिळतो परंतु ती इनिंग तुम्हाला कन्सॉलिडेट करता येत नाही. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपलेला आहे. कॉट अँड बोल्ड बाय बॉलर अर्जुन. याचबरोबर फलंदाज रणजित याच्या खेळीचा अंत झालेला आपण पाहू शकाल. पहिला गडी इथे बाद झालेला आहे. आपण जर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिलं तर फलंदाज रणजितने आतापर्यंत फलंदाजी करत असताना जवळजवळ 5 चेंडूचा सामना केला, परंतु प्रॉपर फुटवर्कचा त्याला वापर करता आला नाही. त्याचबरोबर ज्याला आपण क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये कन्व्हिन्सिंग फुटवर्क असं म्हणतो ते ठोस पदलालित्य वापरता आलं नाही आणि म्हणून फलंदाजाच्या समोर अनेक वेळा अडचणी निर्माण झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. या डावामध्ये नवीन फलंदाज रोहित धुमाळ की जे संघाचे संघनायक आहेत आणि नाव रोहित आहे. फलंदाजीमध्ये कामगिरी सुद्धा रोहित प्रमाणे त्याची अनेक वर्ष झालेली आहे. पाहायचं आहे या स्पर्धेमध्ये रोहित कशा पद्धतीने इकडे खेळ करतील.
36 ऑन दी बोर्ड, 36 धावा धावपलकर. मला असं वाटतं 1-2 वर्षापूर्वी रोहित याचा जर्सी नंबर मी 45 पाहिला होता. अलीकडे त्याने 55 जर्सी नंबरची खरं तर नंबरची जर्सी विअर केलेली आहे. या जर्सी नंबरचाही फार मोठा किस्सा असतो आणि त्याकडे जर आपल्याला वळता आलं तर निश्चितच वळूयात. अर्जुन पुन्हा एकदा वळतील. क्रमांक 3चं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अर्जुनच्या वतीने फेकलं जात आहे. पहिला चेंडू यावेळेस लॉकचा फटका दरम्यान आपण पाहतो. चेंडू अलॉंग द कार्पेट डीप मध्ये जातोय. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. क्षेत्ररक्षक फंबल करतोय आणि याचबरोबर हीच परवानगी आहे या दोन फलंदाजांसाठी 2 धावा पूर्ण करण्याची आणि त्याच धावा इथे पूर्ण झालेल्या खरं तर आपण पाहू शकाल. समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूला जो खरं तर रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या अगदी किनाऱ्यावर कडेला आपण पाहिली काही फुलझाड आहेत. त्याचबरोबर नारळीची झाडेही आपल्याला पाहायला मिळतात. प्रसन्न वातावरण दरम्यान या झाडांच्या उपस्थितीमुळे झालेलं आहे हे म्हणायला हरकत नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षीही सुस्वरे आळविती. खरं तर झाडांविषयी एक कवी लिहितात की झाडांकडून शिकावं जगणं आणि मरण, झाडांचाच बनवतात पाळणा आणि झाडांनीच रचतात सरण. या पद्धतीने झाडांचं असतं. परोपकारे फलंती वृक्षा असंही म्हटलं जातं. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल कारण 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 12वे प्रतिनिधी आपणास विनंती लगेचच आपण ड्रिंक्सची व्यवस्था इथे करायची आहे. कोण जातो पाणी घेऊन? तीन षटकांचा खेळ संपलेला आपल्याला पाहायला मिळतो. 39 धावा 13.00 ची सरासरी इथे राखली गेलेली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या अर्जुनने 8 धावा खर्च केले होत्या, दुसऱ्या खरं तर षटकामध्ये की ज्या त्याचं व्यक्तिगत दुसरं षटक होतं त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. अर्जुनची 2 षटकं संपली. 18 धावा त्याच्या वतीने तिथे खरं तर खर्च झालेले आहेत. परंतु क्रमांक 2 साठी आलेले नयन यांच्यावर फलंदाज तुटून पडले होते. त्यांच्या विरोधात 21 धावा दरम्यान इकडे आलेले आपण पाहिलेले आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे रोशन वापरला जात आहे आणि रोशनच्या वतीने क्रमांक 4चं षटक इथे फेकलं जाईल. धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं तर ते 39. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या. आपण लगेचच या षटकाला सुरू करूया. फुलटॉस चेंडू इथे आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका प्लेस केलेला आहे. अर्जुन चेंडू पर्यंत पोहोचतोय. ते चेंडू अडवला त्यानंतर डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न अर्जुनच्या वतीने झाला होता आणि आपल्या बाहूमध्ये असलेली ताकद खरं तर इथे अर्जुनने दाखवलेली आहे. ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करत असताना एखादा तुमचा फ्रंटलाईन गोलंदाज असतो आणि मग त्याचे हँड्स अत्यंत मजबूत असतात त्यामुळे त्या पद्धतीने तो फेकी करत असतो आणि तीच फेकी रॅपिड थ्रो बुलेट थ्रो अर्जुनने देण्याचा प्रयत्न केला होता. 41 ऑन दी बोर्ड 41 धावा धावफलकावर. रोहितसाठी समोरच्या दिशेने ठेवलेला चेंडू त्याला उचलून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित इथे टिपला जेल आणि फलंदाज रोहित धुमाळ याचा संपला खेळ. फलंदाज रोहित धुमाळ बाद झालेले आपण खरं तर पाहिलेले आहेत.
गोलंदाज तयार. यावेळी आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत डीप मध्ये. चेंडू अडवताय त्यानंतर फेकी केली जाते. या अगोदर चांगला झेल त्या क्षेत्ररक्षकांनी दरम्यान तिकडे कॅरी केला होता, पूर्ण केला होता, संपन्न केला होता. आणि चौथ्या षटकामध्ये आपण असताना धावफलक 42 अर्थात 42 पर्यंत जाऊन पोहोचलेलं खरं तर आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील. स्टार्टिंग फलंदाज चंदू गोंधळी आतापर्यंत फार चांगले खेळलेले आहेत. चेंडूसाठी हा चेंडू उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा आहे, परंतु एक अँगल क्रिएट झाला आणि तो अँगल इथे खरं तर कव्हर करता आला नव्हता फलंदाजाला. फलंदाजाला असं अपेक्षित होतं कदाचित हा चेंडू वाईड असावा, परंतु पंच अत्यंत तीक्ष्ण नजरेने या चेंडूकडे बघत होते. त्यांच्या पद्धतीने हा चेंडू दरम्यान इकडे योग्य घोषित केला होता. इथे समोर ठेवलेला आहे, अगदी यॉर्कर लेंथला चेंडू होता, राईट अप इनटू दी ब्लॉक होल असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर गती सुद्धा अतिरिक्त होती, चांगली गती इथे खरं तर जनरेट केली होती गोलंदाजाने, त्याचं आपल्याला कौतुक करावं लागेल. रोशन पुन्हा एकदा वळलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. धावपलखोर धावा जर आपण पाहिल्या तर ते आहेत 42 अर्थात 42. यावेळेस दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नाही गोलंदाजाला. आणि हा प्रभाव आहे खरं तर फलंदाज चंदू गोंधळीच्या फलंदाजीचा, कारण या अगोदर चंदूने अत्यंत द्रुत गतीने फलंदाजी केलेली आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार आपण अनुभवलेले आहेत. आणि हा प्रेशर आहे चंदू गोंधळीचा, त्या पद्धतीने गोलंदाज त्याच्यापासून दूर ठेवणे ते पसंत करतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण, रॅपिड थ्रो, चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बरडपाडा संघाचा. आणि हा जल्लोष इथे व्यक्त केला गेलेला आहे. ज्या फलंदाजाने हे धावफलक पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अत्यंत चांगल्या स्ट्राईक रेटने इथे धावफलकावर जोडल्या चंदू गोंधळीने. आपण पाहिला तर त्या 30 धावा 12 चेंडूंमध्ये. आणि तो फलंदाज चंदू गोंधळी याला बाद करण्यासाठी चांगले प्रयत्न इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने केलेले आहेत, कारण फटका त्याचा आपण 30 धाबांचं पाहिलं. 43 ऑन द बोर्ड, 43 धाबा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. आणि मला असं वाटतं हे षटक सुद्धा इथे कंप्लीट झालेलं आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आपण पाहिला. आणि शेवटचं षटक घेऊन जर्सी नंबर 19 शंकर आलेले आहेत, की जे दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता ठेवतायत. पाहिजे शंकर यांची गोलंदाजी पाहणं इथे औत्सुक्याचं असेल. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या संघांमधून काकडपाडा असा संघ आहे, जिकडे पंढरी गागस शेवटचं षटक घेऊन येत आहेत आणि दोन्ही बाजूने चेंडूला वळण देतात. त्यांची गोलंदाजी पाहण्यासारखी असते. त्याचबरोबर शंकर यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. पाहिजे शंकर या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. लगेचच गोलंदाजीच्या मार्गावर तयार झालेले, अगदी बरोबर चांगला वेळेचा वापर इथे केलेला आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक बरोबर कंप्लीट केलेले आहेत. पहिला चेंडू इथे फुलटॉस आहे आणि क्षेत्ररक्षक कॅज्युअल अप्रोच दाखवतो. पंचांच्या वतीने हा चेंडू नो घोषित केला जातोय. नो अधिक 4 याचा अर्थ असा की हा इथे 5 धावा दरम्यान आलेले आपण पाहू शकता. यस, गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे रिव्ह्यू आहे, त्याची नोंद इथे केली गेलेली आहे. आणि त्यामुळे जितू आपणास विनंती, आपण या लवकरात लवकर इथे बिमरसाठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे आणि हा रिव्ह्यू नोंदवला गेलेला आहे. आपण तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहोत. तंत्रज्ञानाचा वापर अलीकडे प्रत्येक स्पर्धेमध्ये केला जात आहे आणि तोच वापर करत असताना फलंदाजाने ज्यावेळेस फटका सजवला त्यावेळेस तो फलंदाज त्याच्या बॅटिंग क्रीज पासून पुढे होता की नाही हे पाहावं लागतं. त्याचबरोबर टाइम ऑफ द कॉन्टॅक्ट, म्हणजे ज्यावेळेस चेंडू आणि फळीचा संपर्क झाला त्यावेळेस चेंडूची नेमकी उंची कमरेपेक्षा अधिक आहे की नाही हे पाहिलं जातं. आणि फलंदाज खेळत असताना तो बेंड डाऊन झाला आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जातं. अशा तिन्ही गोष्टी दरम्यान इकडे पाहिल्या जातात. त्यानंतर निर्णय दिला जातो आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. या षटकाला सुरुवात प्रदान केलेली गोलंदाज शंकरने आणि त्या शंकरचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर निश्चितच इथे मार्गस्थ झालेला आहे. इट्स अ बीमर.
48 ऑन दी बोर्ड. 48 धाबा धावपलकर जोडल्या गेलेला खरं तर आपण पाहू शकाल. आणि त्याचबरोबर येणारा चेंडू हा फ्री हिट आहे. पायचे फलंदाजाकडे स्वातंत्र्य असेल आता मोठा फटका खेळण्यासाठीच. समोर ठेवलेला चेंडू आडव्या बॅटने खरं तर खेळत आहेत. चांगला चेंडू इथे फ्री हिट साठी हाताळला गोलंदाज शंकरने. इथे या 2 धावा अत्यंत वेगाने कंप्लीट केलेल्या आहेत. व्हॉट अ ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. चांगले धावलेत स्टम्प्सच्या मध्ये. 2 धावा धावपलकाला पुढे घेऊन जातील आणि धावपलक एकूण पाहिलं तर 50. आपण काय करू, थांबा पंचांना बाहेर येऊ. एकावन्न धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. पाचव्या षटकामध्ये आपण आहोत. या अगोदर फलंदाज धावबाद झालेला खरं तर आपण पाहिलेला आहे. बरटपाडा आणि त्यांच्या विरोधात साई समृद्धी मानिवली असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 मिनिटं सामना थोडा थांबवायचा आहे. यस, धावपलक तुमच्यापर्यंत पोहोचू. 50 धावा धावपलकावर आहेत आणि 2 मिनिटं पंच विनंती असेल थोडा थांबणा आपण थांबवत आहोत. काही तांत्रिक गोष्टी आहेत त्याचं डिस्कशन केलं जात आहे. हॅलो. हा, चला सामना आपण लगेच सुरू करत होतो. काही गोष्टींची चर्चा खरं तरी ते झालेली आहे आणि ऑल इज वेल असं आपण म्हणूया. 50 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 चेंडूंचा खेळ या षटकातील संपन्न झालेला आहे. अजून 4 चेंडू इथे फेकलं जाणं बाकी आहे. खरं तर ज्या पद्धतीने चंदू गोंधळी फलंदाजी करत होते असं वाटत होतं की हे धावपलक 60पेक्षा अधिक पुढे जाईल आणि कदाचित 70 धावा सुद्धा बनवू शकतात. परंतु त्यानंतर आलेल्या फलंदाजांना तितकी चांगली फलंदाजी करता आली नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित दाखल झालेले आपण पाहू शकाल.
सुधीर आहेत. सुधीरसाठी पहिला चेंडू अत्यंत चांगला आहे. यॉर्कर हाताळला. शंकरने क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला प्रयत्न केला. बराटपाडा संघाचं क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं राहिलेलं आहे या संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिला. कारण चेंडू गोंधळीला बाद करत असताना ते जे क्षेत्ररक्षण होतं ते चांगलं होतं. त्याचबरोबर इन बिटवीन आउटफील्ड मध्ये शंकर याने एक झेल घेतला तो सुद्धा चांगला होता. त्याचबरोबर एक धावबाद करण्यात आला तेही क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. म्हणजे ओव्हरऑल कॅचिंग आणि त्याचबरोबर ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिलेली आहे. यावेळेस इथे खरं तर पंच लाईन चेक करत आहेत. पंच आमच्याकडे बघत आहेत. हा चेंडू वाईड घोषित केला जातो. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आणि काही न करता जर फलंदाजाला धावा मिळत असतील तर त्याहीपेक्षा फलंदाजाला अधिक काय हवंय. फलंदाजाने इथे चेंडूला जाऊ दिलं. त्याचबरोबर विनासास एक धाव मिळाली. धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 52 अर्थात 52. 3 चेंडूचा खेळ अजून शेष आहे. पुन्हा एकदा डाबी यष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. दिशाहीन गोलंदाजी, खराब गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शंकरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते आणि अवांतर अजून एक धाव येईल. 53 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील आणि लेफ्ट हार्मनी गोलंदाजी करतायत. लेफ्ट हार्म ओव्हर दी विकेटने आलेले आहेत. अँगल तर निश्चितच मिळतोय गोलंदाजाला, परंतु त्याचा योग्य वापर करता येत नाही. परंतु यावेळेस या चेंडूला चांगलं हाताळलेलं आहे गोलंदाज शंकरनं. डावी आणि मधली यष्टी टार्गेट करण्यासाठी चेंडूला टाकलं होतं आणि त्यावरूनच चेंडू प्रवास करताना आपण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना पाहिलेला आहे. धावफलक 53. पुन्हा एकदा पाय पकडण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा, परंतु फलंदाजाचे पाय गोलंदाजाला अजून पण सापडलेले नाहीयेत असं आपण म्हणूया. आणि पुन्हा एकदा चेंडू डाबी यष्टी सोडून जाणारा जातोय. या षटकामध्ये किती चेंडू वाईट फेकलेत? मला असं वाटतं 3 चेंडू वाईट फेकलेत. एक चेंडू नो सुद्धा इथे गोलंदाजाच्या वतीने फेकला गेलेला आहे आणि या षटकामध्ये एक चौकार सुद्धा आला होता पहिल्या चेंडूवर जे आपण पाहिलं होतं. 2 चेंडूंचा खेळ शेष असलेला आपण पाहू शकाल. इथे हा चेंडू खराब होता, परंतु त्याचा खरपूस समाचार फलंदाजाला घेता आला नाही. 1 मोर वाईट डिलिव्हरी बाय बॉलर शंकर आणि या एका धावेने धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आपण पाहिल्या तर आहे त्या 55. यानंतरच्या सामन्याची सूचना आम्हाला आयोजकांच्या वतीने मिळेल. आपल्याला साखळी पद्धतीने पुढचा सामना खेळवायचा आहे की विनर विनर असा सामना खेळवायचा आहे, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. हे हर्ष कोणता सामना घ्यायचा पुढचा घ्यायचा विनर विनर? यावेळेस इथे अत्यंत दर्जेदार आणि चांगला झेल टिपला गेलेला कठीण झेल होता, परंतु जर्सी नंबर 3 हॅज मेड अ ग्रेट डिफरन्स. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय दॅट फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. फलंदाज इथे बाद झालेले खरं तर आपण पाहू शकाल. जय हनुमान कुडवली बी आणि साई किरण नवापाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी लगेचच उपस्थिती द्या. साई किरण नवापाडा संघ क्रीडांगणामध्ये दाखल झालेले सुरेशजी गुडे आणि त्याचबरोबर योगेश उमेश आणि ऑल टीम तुमचं कौतुक आहे. नाणेफेकीसाठी लगेचच प्रस्तुत व्हा. त्याचबरोबर कुडवली ब संघ आपण जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर संघनायक आपल्यालाही नाणेफेकीसाठी लगेचच उपस्थित व्हायचं आहे. यस, कुडवली बी संघ सुद्धा उपस्थित असल्याचं जाणवत आहे, त्यामुळे आपणही नाणेफेकीसाठी लगेच या. मिड इनिंग ब्रेक मध्ये जो कर्णधार नाणेफेकीसाठी उपस्थित नसेल त्याला 2 धावांची पेनल्टी मिळेल, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. शेवटचा चेंडू इथे चांगल्या पद्धतीने हाताळला गोलंदाज शंकरने. डायरेक्ट हिट, क्विक रिप्लाय बिहाइंड दी स्टम्प्स आणि चेंडू जरी स्टम्प्सला लागला असेल आणि बेल्स जर डिस्लॉच झाल्या नसतील तर मात्र फलंदाज बचावत असतात, परंतु इथे अंतिमतः हा फलंदाज धावबाद झाले. एक धाव ही पूर्ण झालेली आपण पाहिली आणि धावफलक एका धावेने पुढे गेले. एकूण धावा या 17च्या अंती आपण पाहिल्या तर त्या आहेत 56 आणि 57 धावांचं लक्ष गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये बराटपाडा 11 बराटपाडा या संघाला. चांगली फलंदाजी चंदू गोंधळीची आपण पाहिली. सुरुवात मिळाली होती रोशनला चांगली, त्याचबरोबर इतर फलंदाजांचंही कॉन्ट्रीब्युशन मिळालं. धावफलक
56 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. 57 इज द टार्गेट. गोलंदाजी चांगली राहिली अर्जुनची. त्याचबरोबर रोशनने जे एक षटक हाताळलं ज्यामध्ये 4 धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त, त्यामुळे ते षटक सुद्धा अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही कॉल केलेला आहे, त्यामुळे हे दोन्ही संघनायक आमच्या बरोबर लगेचच जोडले जातील ही अपेक्षा आहे. सत्र सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठी येणं बंधनकारक आहे. जो संघ कर्णधार उपस्थित नसेल त्याला 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने दिली जाईल. दुसरं सत्र अगदी अल्पावधीतच सुरू असेल आणि दुसरं सत्र जसं सुरू असेल समालोचन कक्षामध्ये आपण बदल करूया. या ऐकूया राजेश मुकणे यांच्या गोड आवाजात खेळाचं आहे सत्र दुसरं. थँक्यू शेळके सर. फिल्डिंग सेट करायची आपण पाहताय दुसरा मॅचच्या दिवसातील एका बाजूला बराडपाडा टीम त्यांच्या अगेन्स्ट मानिवली या दोन संघाच्या दरम्यान हा मॅच आपण पाहताय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बनवल्या त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता आजच्या दिवसामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे त्याचा वाढदिवस सेलिब्रेशन आपण या ठिकाणी करत आहोत. तुळशीदास धुमाल सरांचा वाढदिवस आहे आजच्या दिवसामध्ये आणि प्रथमतः आपण या ठिकाणी वाढदिवस साहेबांचा सन्मानित करत आहोत या ठिकाणी. आजचे बर्थडे बॉय आपण पाहू शकता सन्माननीय तुळशीदास धुमाल साहेब यांचा आज वाढदिवस आणि या ठिकाणी आपण बर्थडे सेलिब्रेशन सदस्यतील आपण मुख्य मंचावरती पाहताय. आजचे बर्थडे बॉय अर्थात तुळशीदास धुमाल साहेब यांचा वाढदिवस आणि वाढदिवस सेलिब्रेशन मित्रमंडळी खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती सुरू आहे.
त्यावरती तुळशीदास धुमाल साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मॅच कडे आपण वळतो. 57 धाव्यांचं टार्गेट आहे. सो 57 धाव्यांचं टार्गेट आपण पाहू शकता. दुसऱ्या डावामध्ये बराडपाडा क्रिकेट संघ फलंदाजीसाठी उतरलेला. सलामीची जोडी आपण पाहताय. साहिल आणि अर्जुन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले. पहिला बॉल. सो टॉस देखील आपण करत आहोत तिसऱ्या मॅचचा. पहिलाच बॉल स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. फॉलो केलं गोलंदाज रोहित अतिशय चांगला बॉल मित्रांनो खऱ्या अर्थानं अटेम्प्ट केला. पहिल्याच बॉल वरती आपण पाहू शकता तर सो नवापाडा क्रिकेट संघाने जिंकला टॉस आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं बॅटिंगचा निर्णय आपण पाहू शकता. इथे फटका अतिशय चांगला पाहायला मिळतो. खेळाडू आहे त्या ठिकाणी तैनात. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात या बॉल वरती. एकवटला गेला. दुसऱ्या डावाला मित्रांनो खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर या 2 धावा आपण पाहिल्यात. 57 धाव्यांचं टार्गेट आपण पाहताय. 57 धावा हा मॅच जिंकण्यासाठी बनवायचा. त्यांनी मित्रांनो खऱ्या अर्थानं सो पहिल्या डावामध्ये चंदू गोंदलीची धुवाधार बॅटिंग आपण पाहिली. 12 बॉल मध्ये 30 धाव्यांचं योगदान मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्या संघाला दिलं. आणि त्यानंतर चंदू गोंदलीला विकेट जसा मिळाला त्यानंतर पूर्णपणे बॅकफुटवरती आपण टीम पाहिली. 57 धावा बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी. फलंदाज तयार. लोवर फुल टॉस बॉल. इथे लाईन चांगली आहे. अतिशय चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत एसटी रक्षण देखील सुरेख झालं. परंतु आपण पाहू शकता हा बॉल देखील आपल्याला निर्धाव येताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. पहिला डॉट. त्यानंतर आपण पाहू शकता दुहेरी धावेचा एक फटका आपण पाहिला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलेत. गोलंदाज रोहित तयार रनवे वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे अपड बार. बेस्ट टायमिंग स्ट्रोक शॉट. थर्ड मॅन हा झेल टिपला. फलंदाज बाद. हा पहिला धक्का. वेळेस आपण पाहू शकता स्ट्रगल करत होता पहिल्या ओव्हर मध्ये. आणि त्यानंतर आपण पाहू शकता तर शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि तिथे हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू टोला केलेला. आणि त्यानंतर आपण पाहू शकता एक चांगला झेल या ठिकाणी फिनिश केला शॉर्ट थर्ड मॅन. अतिशय चांगला झेल या ठिकाणी आपण पाहिला. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर होतो. जीवन येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये. 57 धावा बनवायच्या. 2 ओव्हर खूप महत्वाचे असतील. कारण मेंटरमेंट आउटफिटचं पहिलं षटक आपण पाहता. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथे चांगला बॉल शफल झाले. फटका दर्जेदार पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती 4 हा चौकार. अतिशय चांगले 5 बॉल आपण पाहिले. शेवटच्या बॉल वरती जीवनच्या बॅट मधून आपण एक फटका पाहिला. बॅकफुट वरती गेले. स्टंपला कव्हर केलं. त्यानंतर चेंडूच्या रेंज पर्यंत फलंदाज पोहोचला. शेवटच्या मोमेंटला आपण हुकचा नजारा आपण पाहिला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो.
पहिला ओव्हर इथे कंप्लीट झाला. टीमची टोटल आपण पाहताय फलकावरती धावा घेत 6, 57 धावा बनवायच्यात. अजूनही गरज आहे 24 बॉल मध्ये 51 धावांची. आणि पहिली सुरुवात जिथे म्हणजे खऱ्या अर्थानं चांगली झाली होती गोलंदाजीची, परंतु शेवटच्या बॉलवरती 4 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये चंदू येतात. चंदू गोंधली ज्यांना पहिल्या डावामध्ये अतिशय धुवाधार बॅटिंग, 12 बॉल फेस केले होते. 12 बॉल मध्ये 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ते खूप महत्वाचं राहिलं होतं. चंदू गोंधलीचा हा बॉल इथे आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी पण्याचा थोडासा खाली राहतो चेंडू. फेकला गोलंदाज चंदू गोंधलीनं हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. दुसऱ्या ओव्हरला देखील सुरुवात मित्र म्हणे खऱ्या अर्थाने चांगली झाली आहे, कारण प्रथम पहिल्या ओव्हरचे 5 बॉल जे होते ते अतिशय चांगले होते. शेवटचा बॉल आपण पाहिला जीवनच्या बॅट मधून 4 आल्या. इथे पाड मध्ये इथे आपण पाहू शकता बॅटचा इनसाइड एज होता. एसटी रक्षकाचे प्रयत्न फाट राहिले, परंतु आपण पाहू शकता तर क्विक सिंगल रिस्की होती. आणि एक चोरटीचा म्हणूयात, एक धाव आपल्याला पाहायला मिळते. क्विक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला. 7 धावा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ये दुख, ये दर्द, ये पीड़ा, ये सब तेरे अंदर है. तू खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल को ते देख, तू खुद में एक सिकंदर है. या मॅच मध्ये सिकंदर कोण होईल हे देखील एक तर पाहणं खूप गरजेचं राहील, कारण 2 ओव्हर मित्र म्हणे इथे लेट कटचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगला बॉल एज लागले. त्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये मित्र म्हणे खऱ्या अर्थानं फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. गेला सुरुवात मित्र म्हणजे खऱ्या अर्थाने चांगली केली होती, परंतु आपण पाहिलं तर अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला. बॅटचा एज आणि एक चांगला झेल मित्र म्हणजे खऱ्या अर्थाने एसटी रक्षकाने टिपला आणि जीवनला देखील या ठिकाणी परतावं लागतं. नवीन फलंदाज इंटर होतो जगदीश. दफलकावरती धावा पण पाहताय तर 7 आहेत. 57 धावांचा टार्गेट, अजून 50 धावांची गरज. चंदूचा हा बॉल इथे लाईन चांगली ओव्हर पिच मित्र म्हणजे खऱ्या अर्थाने इनवाईट केलं होतं, परंतु आपण पाहिलं तर व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. या बॉलवरती पर्यंत थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळाला आणि येणारा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर जसा मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. एक चांगला बॉल मित्र म्हणजे खऱ्या अर्थाने अटेम्प्ट केला. चंदू गोंधळी आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. पहिल्या डावामध्ये अतिशय तुफानी बॅटिंग आपण पाहिली. 12 बॉल त्याने फेस केले होते. 30 धाव्यांचं योगदान. पॅड मधून उडवला फटका दर्जेदार पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडूचा आपण पाहिला तर फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस, इट इज आउट ऑफ द पार्क. फलंदाजाने ठोकला हा सिक्सर षटका. गरजेचं होतं. फलंदाज तयार. चंदूचा हा पटबार इथे लाईन चांगली पाहायला मिळते. शेवटचा बॉल फेकला चंदू गोंधलीला डॉट. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाला. बॅटिंग करते बराटपाडा क्रिकेट संघ. एकंदरीत आपण पाहू शकता 13 या धावफलकावरती आहे. टोटल बनवायच्यात 57 धावा. अजूनही मी तर म्हणू शकतो खऱ्या अर्थाने दिल्ली अभी बहुत दूर आहे. इथे तुम्हाला पोहोचायचं तर आता सिंगल डबल काय होणार नाही आहे. इथून जर या टार्गेट पर तुम्हाला पोहोचायचं तर गाडी आता टॉप गिअरवरती चालवावी लागेल, याच्यात मात्र काही शंका नाही. पण ड्रायव्हिंग सीटवर कोण बसणार हे देखील खूप महत्वाचं. जीवन सुरुवात दर्जेदार करून दिली होती. आपण पाहू शकता 18 बॉल मध्ये अजूनही 44 धाव्यांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी बराटपाडा क्रिकेट संघाला. सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर आपण पाहू शकता पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या. त्यानंतर चंदू गोंधली याच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी. या ओव्हरमध्ये आपण एक षटकार देखील पाहिला, परंतु आपण पाहू शकतो तर धावफलकावरती धावा आहे 13 आणि 18 बॉल शेवटचे शिल्लक. 18 बॉल मध्ये अजून 44 धावांची गरज. फिल्डिंग पूर्णपणे आता खुली झाली आहे. 5 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहतो. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात केला. मिड विकेटला एक खेळाडू आपण पाहतो. एक लॉंग ऑनला एक
कव्हरला देखील खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतो. लॉंग ऑफ देखील आपण पाहता या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट गल्ली देखील आपण पाहताय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. शॉर्ट पॉइंट देखील आपण पाहता. तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज रोशनचा हा बॉल. इथे लाईन आपण जर पाहिलं त्याची चांगली पाहायला मिळते. शॉर्ट पिच डिलिव्हरी. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होती आणि त्यानंतर मिळाला तो एक्स्ट्रा बाउन्स. फलंदाज शाहरुख खान इच्छित होताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी राहिली स्पेशली आजच्या दिवसामध्ये. इथे चांगला बॉल. वेट अँड वॉश. फटका दर्जेदार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड टक. या चेंडूवरती ही 6 धावसंख्येची मोहर. संघर्षाचा शंखनाद करणारा ठोकला फलंदाजानं हा सिक्सर. षटकार. वो मंजर भी आएगा पैसे के पास चलकर. समंदर भी आएगा चलकर ना बैठा मंदिर के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. हा फटका अतिशय चांगला पाहायला मिळतो. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय फुल टॉस आहे. जितक्या वेगानं आलाय तितक्या वेगानं काऊ कॉर्नर डोक्याच्या वरनं चेंडू फ्लाय होतोय. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका. चेंडू सीमा पार. हा षटकार. आपण 2 षटकार पाहिलेत. अतिशय चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण 57 धावा आखेत. मी प्रथमतः मानत होतो इथून सिंगल डबल काही होणार नाहीये. जर तुम्हाला तिथे पोहोचायचं तर गाडी टॉप गिअर वरती चालवावी लागेल. हा प्रश्न देखील उपस्थित झाला होता की ड्रायव्हिंग सीट वर कोण बसणार. अर्जुनने सांगितलं मैदानाच्या आतमध्ये मैं हूं ना. हा फटके जर आपण पाहिले तर 2 बॉल वरती 2-6 आपण पाहिले. दफलकावरती धावा आपण पाहतात. 25 धावा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 32 धाव्यांची गरज आहे. इथून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते बराडपाडा क्रिकेट संघ. विकेट जरी गेले असतील तरी मला माझं काम करायचं हे सांगून देत असताना फलंदाज अर्जुनला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. माची गोल्डन विकेटची संधी देखील अवेलेबल झालेली आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. आज नशिबाची साथ देखील अर्जुन सोबत आपण पाहताय. तिथे कोणत्या प्रकारचा खेळाडू तैनात नव्हता आणि 2 धावा मित्र म्हणे खऱ्या अर्थानं कंप्लीट होताना पाहायला मिळतात. टीमची टोटल धावफलकावरती धावा आपण पाहता 27. अजूनही 30 धावांची गरज. मित्र म्हणे खऱ्या अर्थानं आता मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय फलंदाज अर्जुननं. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल वरती 2-6. इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. 27 धावा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर पिच आहे. फटका इथे देखील चांगला पाहायला मिळतो. प्रॉपर टायमिंग झाला नाही. खेळाडू होता त्या ठिकाणी सुधीर आणि सुधीरनं केला हा झेल फिनिश. फलंदाज अर्जुनची वादवी खेळीचा अंत देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अर्जुन देखील बाद. ट्वेंटी 27 धावा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुनचे प्रयत्न फार राहिले होते परंतु त्याच्या प्रयत्नाने देखील अपयश आपल्याला पाहायला मिळतं. फटका चांगला होता. डाऊन क्षेत्ररक्षक सुधीर त्या ठिकाणी पोहोचला आणि एक चांगला झेल मित्र म्हणे खऱ्या अर्थानं फिनिश झाला. आणि बॅटरने नयन येतात मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहू शकता तर लाईन थोडी खराब आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकला मिस केलं ते दर्शवतात पंच आणि आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचला की येस इट इज व्हाईट बॉल आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपानं आमचे स्कोरर मित्र अर्थात गणेश त्याच्या स्कोर कार्ड मध्ये टिपत असताना आपण पाहू शकता सिंगल आले. 28 धावा दफलकावरती. शेवटचा बॉल मित्र म्हणे खऱ्या अर्थानं शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हर मधला ड्रिंक्स ट्रॉली आपण देखील रेडी राहायचं. इथे आपण बाहेर मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेटला खेळाडू जज करतो त्या ठिकाणी.
पकडलाय जेल आणि आता या मॅच मध्ये नयनची पारी देखील होती फेल. तिसरा ओव्हर कंप्लीट हा लागणारा धक्का क्रमांक 14. फलंदाज नयन देखील आता शून्यावरती बाद. 3 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट झालाय. ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानाच्या मध्ये इंटर होताना मला पाहायला मिळते. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला. ऐकूया एक सुम धावफलकावरती धावा 28-28 धावा. शेवटचे 12 बॉल मध्ये 29 धाव्यांची गरज. ड्रिंक्स ब्रेक देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतो. 3 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट झाला. 28 धावा धावफलकावरती पण बॅटिंग करते बराडपाडा टीम आणि अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे की 12 बॉल मध्ये 29 धाव्यांची गरज. 14.50 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल जर हा मॅच बराडपाडा संघाला जिंकायचा. तर हा महत्वाचा ओव्हर असेल, डिसाइडिंग ओव्हर. आपण पाहू शकता चौथा ओव्हर आपण पाहताय 12 बॉल मध्ये 29 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक घराच्या ढासळलेल्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या मॅच मध्ये इतिहास कोण घडवेल? एका बाजूला आपण बराडपाडा टीम पाहतो तर एका बाजूला गोंधली मानिवली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. दुसरा मॅच याच्या दिवसातील मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. प्रथमतः बॅटिंग करत होती गोंधली मानिवली क्रिकेट संघ. बनवल्या 56 धावा. 57 धाव्यांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. सुरुवात चांगली राहिली. चंदू गोंदेची स्पेशल ओव्हर आपण जर पाहिली तर चांगली राहिली. 1 विकेट कॅरी करत असताना त्याच्या ओव्हरमध्ये षटकार आला. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग अर्जुनची अप्रतिम राहिली. बॅक टू बॅक 2 षटकार देखील आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले. त्यानंतर अर्जुनची सफलता देखील या मॅचसाठी खूप मोठी होती. सुधीरनं तो झेल इथे फिनिश केला. चौथ्या ओव्हरमध्ये येतात गोलंदाज चंदू गोंधले येत आहेत. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी. जगदीश आणि रोशन पण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात, कारण दुसऱ्या जमीन तर खऱ्या अर्थानं स्पेल मधला हा दुसरा ओव्हर चंदू गोंधले येतात गोलंदाज ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड ते विकेट ना. बॅटन पॅड मध्ये होता तितका वेगानं आलाय तितका वेगानं फेकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार सिक्सर षटकार.
तर हा बॅटर मित्र म्हणेल खऱ्या अर्थानं चांगला रंगताना पाहायला मिळेल, कारण नवीन बॅटर आहे आणि चंदू गोंधली एक चांगला गोलंदाज. कमबॅक करण्याची गरज आपण पाहू शकता. तर 2 ओव्हरमध्ये 29 बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत धावा 4 चेंडूमध्ये आल्यात 11. 8 बॉल 18ची गरज. इथे मिस टायमिंग स्ट्रोक. एसटी रक्षक म्हणाला की माझी झेल, पकडलाय झेल. फलंदाज बाद. रोशन देखील आता या मॅच मध्ये माघारी. गोंधलीचा कारण पहिल्या बॉलवरती 7, त्यानंतर आपण 2 बॉलवरती 2 टप्पल धावा पाहिल्या, त्यानंतर सिंगल रोटेट झाली. जगदीश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आला. नवीन फलंदाज आपण पाहिला तर स्ट्रायकिंग एंडवरती होता रोशन, आणि रोशन देखील इथे शून्यावरती बाद होताना पाहायला मिळतोय. राहुल येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बरडपाडा क्रिकेट संघाकडनं धावफलकावरती धावा आपण पाहतात 39 39 आहेत. शेवटचे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये अजूनही 18 धाव्यांची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी ऑन. हा बॉल निर्णायक असेल. चंदू गोंधले निघालाय. इथे चांगला बॉल. पहिल्याच बॉल वरती राहुलचा सिग्नेचर स्ट्रोक. शेवटच्या बॉल वरती देखील ठोकला हा सिक्सर. षटकार. शेवटचे 6 बॉल 12 धाव्यांची गरज. राहुलनं पूर्णपणे मित्रमंडळ खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जिवंत ठेवलाय बरडपाडा टीमला. आणि त्याचबरोबर विनंती असेल, ज्यावेळेस तुमचा बॅटर एखादा बॅटिंग चांगली करत असतो, डगआउट मधून आउट गोईंगचा कॉल कोणी देऊ नका. फक्त एखाद्या बॅटर मध्ये चांगली बॅटिंग करत असेल तर चेहरा टाळ्या वाजवून चेअर अर्थात प्रोत्साहित करा. शेवटचे 6 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. आणि डगआउट मधून जर आउट गोईंगचा कॉल आला तर व्यवस्थापन समितीच्या वतीने 2 धाव्यांची पेनल्टी असेल. याची देखील सर्व संघाने नोंद घ्या. एखादा तुमचा बॅटर चांगली बॅटिंग करत असेल तर त्याला टाळ्या वाजवून चेअर करा, त्याला प्रोत्साहित करा, परंतु आउट गोईंगचा कॉल कोणत्या प्रकारचा नसणार आहे. आणि तसं जर तुम्ही केलं तर व्यवस्थापन समितीच्या वतीने 2 धाव्यासाठी तुम्हाला पेनल्टी आम्ही करू. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही गरज आहे ती 12 धाव्यांची. मित्रमंडळ खऱ्या अर्थानं जिवंत ठेवलाय फलंदाज राहुलला. आपण पाहिला असं वाटलं डगआउट मधून सेट होऊन गेला, कारण पहिलाच बॉल आपण पाहता बॅट पाड मध्ये बाटली पिती वेगानं फिरली, कनेक्शन प्रॉपर झालं आणि त्यानंतर काऊ कॉर्नरच्या डोक्यावर चेंडूला फ्लाय केला षटकारासाठी. इक्वेशन 6 बॉल 12 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचा ओव्हर आपण पाहताय. गोलंदाज रणजित येतात. जिम्मेदारी दिली या गोलंदाजावरती नवापाडा संघाचा एखादा प्रतिनिधी अवेलेबल असेल तर या. नवापाडा रणजित येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचे 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज. ट्रॅकिंग एंड वरती जगदीश तयार. पहिलाच बॉल बॅटचा आउटसाइड एज. वाडा फिल्डिंग. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू क्रिकेट, परंतु शॉट फाईन लेग न खेळला. मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल. एकंदरीत सिंगलला केला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा पहिल्या बॉल वरती एकवटताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. अतिशय चांगला बॉल होता. त्यानंतर आपण पाहू शकतो तर बॅटचा आउटसाइड एज आणि त्यानंतर इनसाइड एज आणि त्यानंतर चेंडू शॉट फाईन लेग मध्ये आपण पाहिला फील्ड होताना. 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धाव फलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलं ते 47 धावा धाव फलकावरती. शेवटचे 5 बॉल मध्ये अजूनही 10 धाव्यांची गरज. स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. जिंकायचा बरडपाडा टीम तर 5 बॉल मध्ये बनवा 10. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल यॉर्कर टीम केला. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये खेळाडू आखे थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतो आणि पाहता चित्याच्या चपलाईनं 2 धावा मित्र म्हणे खऱ्या अर्थानं कंप्लीट केल्यात. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
अतिशय चांगला कॉल आपण पाहिला आणि दोन बॉलवरती मित्रांनो खऱ्या अर्थानं दोन डबल आल्यात एकंदरीत 4 बॉल मध्ये अजूनही 8 धाब्यांची गरज 4 बॉल 8 धाबा मॅच अतिशय हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतोय पैसा वसूल मॅच स्पर्धेचा पहिला दिवस आहे दुसरा मॅच अतिशय चांगला पाहायला मिळतोय रणजीतचा हा बॉल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला खेळाडू आला त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय फेकी मी तर म्हणे खऱ्या अर्थानं चांगली आली नाही आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता रोहित होता आणि रोहित कडनं थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते अतिशय चांगला रनिंग बिटवीन द विकेट प्रेशर आणतात एकंदरीत आपण पाहू शकता फलंदाज खेळाडूंवरती कारण आपण पाहू शकता इथे कीपर यांना फेकी झाली तर मित्रमित्रांनो खऱ्या अर्थानं रनआउटची संधी देखील अवेलेबल झाली असती आणि मैदानाच्या आतमध्ये रनआउटची विकेट देखील कॅरी झाली असती परंतु जरतरला महत्व नाहीये मैदानाच्या आतमध्ये व्हायचं ते होऊन गेलं कारण सिंगलला केलं डबल मध्ये कन्वर्ट धावफलकावरती धावा आपण पाहता 51 घेत 50 देखील कंप्लीट झाली आहे बरडपाडा टीमची 3 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज 3 बॉल 6 कोणती टीम दुसऱ्या फेरीमध्ये आपलं स्थान पक्क करणार येणारे 3 बॉल या मॅचचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू 3 बॉल 6 धाव्यांची गरज जगदीश स्ट्रायकिंग विरुद्ध तयार ज्याच्या बॅट मध्ये आपण 2 षटकार पाहिलेत क्षमता देखील आहे नॉन स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपण पाहता राहुलला फुलरलेनचा बॉल इथे आपण जर पाहिलं तर पूर्णपणे पकडलाय गोलंदाजानं फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो फलंदाज जगदीश आता माघारी सो मॅच मध्ये आता ट्विस्ट वाढलाय कारण 3 ला 6 बनवायच्या होत्या मॅचची गोल्डन विकेट जो फलंदाज या मॅचला आपल्याकडे खेचून आणण्याची ताकद ठेवत होता तो फलंदाज आता लेग बिफोरचा शिकार ठरलाय फलंदाज जगदीश थोडेसे नाराज असतील कारण मेजवानी होती फुल टॉस बॉल रफ्तार से किया गिरफ्तार आणि फलंदाज जगदीश देखील आता माघारी आपल्याला पाहायला मिळतो चला फिल्डिंग सेट करा अधिकचा वेळ आपण घेऊ नका दुबाटर रुपेश येत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल आहे नॉन स्ट्रायकिंग इन वरती ज्याच्या बॅट मधनं आपण आल्या षटकार पाहिला होता तो नॉन स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतो मॅच अजूनही दोन्ही संघासाठी ऑन आपल्याला पाहायला मिळते 2 बॉल 6 धाब्यांची गरज गोंदली मानिवली की बराटपाडा टीम दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण करेल हे पाहणं देखील खूप गरजेचं पहिला मॅच मध्ये आपण पाहू शकता तर जामकर स्ट्रायकर संघ पहिला मॅच जिंकला त्या ठिकाणी यजमान संघाला त्याने हरवलं होतं इथे देखील दुसरा मॅच आपण पाहता अतिशय कडक हा मॅच आपल्याला पाहायला मिळतो 2 बॉल 6 धाव्यांची गरज नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो 2-6 फुलरलेनचा बॉल इथे आपण पाहू शकता तर सिंगल आलिया स्ट्राइक रोटेट होणार आहे कारण आता स्ट्रायकिंग होती राहुलच्या बॅट मध्ये आपण एक षटकार पाहिला परंतु फुल टॉस बॉल वरती देखील मोठा फटका येणं गरजेचं होतं कारण मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन होती 2 बॉल 6 इन्व्हाइट केलं होतं बॅटर आपण पाहताय गोलंदाज रणजितनं परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन प्रॉपर झाला नाही आणि या बॉल वरती आपण पाहता तर सिंगल आली चला फिल्डिंग सेट करायची लगेच अधिकचा वेळ आपण घेऊ नका प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग नको मित्रांनो कंपल्सरी आहे चेसिंग 1 बॉल 5 धाव्यांची गरज एका बाजूला गोंदली मानिवली टीम तर एका बाजूला आपण पाहताय बराटपाडा टीम अतिशय चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळतो 1 बॉल मध्ये 5 धाब्यांची गरज आहे स्ट्रायकिंग इन वरती राहुल आपण पाहताय ज्यानं मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती ठोकला होता बिग षटकार आणि तो राहुल आता स्ट्रायकिंग इन वरती तैनात आपल्याला पाहायला मिळतो 1 बॉल 5 धाब्यांची गरज या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग जिंकायचं तर 1 बॉल मध्ये ठोकावा लागेल बिग हिट अतिशय चांगली कामगिरी गोलंदाज रणजितला आपण पाहता 12 डिफेन्स करायच्या होत्या सो षटकारानं मॅच जर फिनिश झाला
फलंदाज राहुल साडी या बॉल साठी जर आपण पाहू शकतो तर बक्षिसांचा वर्षाव देखील पाहायला मिळतो. 1 बॉल 5 कोणती टीम हा देखील मोठा प्रश्न. 1 बॉल 5 धावेची गरज. राहुल स्ट्रायकिंग एंड वरती तयार आहे. ज्याच्या बॅट मध्ये आपण एक ह्यूज सिक्सर पाहिला. गोलंदाजी ट्रॅक वरती रणजित आखे ज्यांना या मॅच मध्ये पूर्णपणे आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. 1 बॉल 6 1 बॉल 5. एक पास मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. हा मॅच जिंकते गोंदली मानिवली. वेल प्लेड बॉईज. हार्ड अँड टफ लक टीम बराडपाडा. चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळाली. पैसा वसूल मॅच मित्रांनो. हा मॅच जर आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. अतिशय चांगला मॅच आपण पाहिला. सो मॅन ऑफ द मॅच कडे आपण आता वळूयात. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांना बॅटिंग करत असताना 12 बॉल मध्ये दिलं 30 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. गोलंदाजी करत असताना आपल्या स्पेल मधले 2 ओव्हर ज्यानं हाताळले तो आजच्या दिवसातील हिरो ठरतोय. अर्थात गोंदली मानिवली क्रिकेट संघाचा चंदू गोंदली मॅन ऑफ द मॅच.